पहलगाम हल्ल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया समोर आली आहे। पंतप्रधान मोदी जो निर्णय घेतील त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल असं शरद पवार म्हणाले। आम्ही एक आहोत, मजबूत आहोत असं फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलंय। यावरून आता राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटायला लागल्यात। देशाचे प्रधानमंत्री आणि अन्य सरकारी यासंबंधी जी काही उपाययोजना करत असतील त्याला पूर्ण सहकार्य आम्हाला सगळ्यांचं आहे आणि तशा प्रकारचं वक्तव्य सर्वपक्षीय समाजी जावी या सभेमध्ये आमच्या प्रतिनिधींनी केले आणि ही भूमिका घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत। कि हमारा पड़ोसी आज भी नहीं समझता कि उसने इंसानियत का कत्ल, अगर वो ये समझता है इससे हम लोग पाकिस्तान में चले जाएंगे, उनकी इस गलतफहमी को दूर करना चाहिए। हम जब 47 में उनके साथ नहीं गए, आज क्यों जाएंगे? हमने टू नेशन थियरी तब पानी में फेंक दी थी और हम टू नेशन थियरी को आज भी मानने के लिए तैयार हैं। हिंदू, मुसलमान, सिख, ईसाई जो भी हैं, हम सब एक है। कोणाचा राजीनामा अमित शहाचा राजीनामा घेतलाच पाहिजे प्रधानमंत्र्यांनी, का घेऊ नये? अमित शहाच्या जागी आमच्यापैकी एखादा मंत्री असता तर आमचा राजीनामा त्यांनी मागितलाच असता आणि मागितलेलाच आहे ना। विरोधी पक्षाचं काम आहे, सरकार जेव्हा चुकेल, सरकारचा मंत्री चुकीचं काम करेल तेव्हा त्याच्यावरती बोट दाखवणं। अतिरेकी तिथं आले, गोळीबार केला आणि निघून गेले, प्रत्युत्तर देखील तिथं आपल्याला देता आलं नाही। म्हणजे 300 किलोमीटर अतिरेकी काश्मीरला सरहद्द ओलांडून पहलगामपर्यंत पोहोचले, ही एक फार चिंतेची आणि गंभीर बाब आहे। आणि 300 किलोमीटरात आणि आज ते सापडत नाहीत, हा दुसरा गंभीर मुद्दा आहे। पाकिस्तानच्या नागरिकांना आणि पाकिस्तानला पडता भुई कमी होईल। जेव्हा जेव्हा पाकिस्तानने बेईमानी केली तेव्हा तेव्हा भारताने त्यांना चांगला सबक शिकवला आहे। आणि आता मोदीजी प्रधानमंत्री आहे, मोदीजी असा निर्णय करतील की पाकिस्तानला ना जगामध्ये कुठे जागा असेल आणि ना त्या ठिकाणी काही राहणार पाकिस्तानजवळ।